आपण जर बघितलं तर सुनील दादांचं या गावामध्ये काम आहे, त्यामुळे त्यांचं पारडं या गावामध्ये जड वाटायला लागलं. आपण बघितलं तर जर समजा ओबीसी विरुद्ध मराठा झालं तरी त्याचा फायदा हा सुनील पेटंबकर आहे. ओबीसी मराठा झाला तर मराठा हे संजय निकमसाठी घातक. कोणतीही निवडणूक म्हटलं की अंदाज जे आहे ते स्थानिक पत्रकार खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी वर्तवत असतात, कारण वारंवार त्यांचा त्या ठिकाणी वावर असतो, त्या ठिकाणी अनेकांसोबत ते भेटीगाठी करत असतात. मात्र शूर गटामध्ये स्थानिक पत्रकारांचं नेमके काय म्हणणं आहे, कशा पद्धतीने कौल असणार आहेत, वातावरण या ठिकाणी काय म्हणतात हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत या ठिकाणचे पत्रकार आहेत संजय पगार. एखाद्या गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेचा त्यांचा दांडगा अनुभव आहे आणि तेच संजय पगार माझ्यासोबत आहे. तर स्वागत आहे तुमचं एनआरटी न्यूज मध्ये. कधी शूर गटामध्ये आपण जर पाहिलं वेगळी लढत होताना या ठिकाणी पाहायला मिळतात. कसं पाहताय पत्रकारिता दृष्टिकोनातून, कोणाचा गुलाल असेल, कसं वातावरण? मी काही ठिकाणी फिरलो, त्याच्यामध्ये मला असं जाणवलं की हा जो गड आहे जे 2017 नंतर खंडाळा शिरूरमध्ये ऍड झाला, यामध्ये त्यावेळेस दोन्ही जागा ज्या आहेत ते भाजपने जिंकलेल्या आहेत. त्यापूर्वी खंडाळा आणि शिरूर वेगळं होतं, त्यावेळेस 2002 ला भाजपकडेच होतं. मधल्या काळात शिवसेनेचे रामहरी बापू होते आणि जे आता शिवसेनेत तात्यांची मिसेस या विजयताई या पण या गटामधून निवडून आलेल्या आहेत. एकंदरीत आपण पाहिलं तर हे महायुतीचा हा गड आहे आणि सध्या जर शिरूर हे मोठं गाव असल्याने लोकसंख्येनं मोठं आहे आणि मतदारसंख्येनं मोठं आहे, भौगोलिक दृष्ट्या मोठं आहे. आपण जर बघितलं तर सुनील दादांचं या गावामध्ये काम आहे, त्यामुळे त्यांचं पारडं या गावामध्ये जड वाटायला लागलं. दुसरीकडे खंडाळ्याकडे जर आपण गेलो तर खंडाळ्याकडे हा ओबीसी प्रवर्ग जास्त आहे आणि त्या ठिकाणी भाजपचा कार्यकर्ता वर्ग पण म्हणजे मानणारा वर्ग आहे. मागच्या वेळेस आपण बघितलं तर पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे बागुल निवडून आले होते. म्हणजे एकंदरीत हा पूर्ण जो गट आहे महायुतीचा गड मानला जातो. त्यामुळे सध्या जर आपण बघितलं तर तटस्थपणे तर सुनील पेटंबकर यांचं पारड आपल्याला जड दिसतंय. संजय निकम सुद्धा काही या रेसमध्ये कमी नाही आहेत, ते जोरदारपणे मुसंडी मारताना दिसत आहेत. परंतु अजून 5-6 दिवस बाकी आहे आणि त्या दृष्टीने त्यांचा प्रचार यंत्रणा कशी चालते, सुनील पेटंबकरची यंत्रणा कशी चालते याच्यावर खूप मोठं अवलंबून आहे. आणि विकास कामाच्या बाबतीत बघितलं तर सुनील पेटंबकर यांच्या माध्यमातून त्यांनी सर्व पक्षांचे जे हितसंबंध आहे त्यांच्या नेत्यांशी, त्यांच्या माध्यमातून त्यांनी या शिवगावमध्ये बरंचसं काम केलेलं आहे. आपण आता ज्या ठिकाणी चौकात उभं आहे ते गट्टू सुनील पेटंबकर यांच्या माध्यमातून बसवलेले गेले. विहार समोर जे गट्टू बसवलेलं हा स्मारक आहे हे त्यांच्या माध्यमातून बनवलं गेलेलं आहे. म्हणजे एकंदरीत सर्व धर्माच्या सोबत त्यांनी चांगले सलोख्याचे संबंध ठेवलेले, सर्व जाती धर्म. आज त्यांना काही लोक जर बघितले आपण तर ते माणूस म्हणून त्यांना मतदान करणार आहे. मुस्लिम असो, बौद्ध असो, ही लोक त्यांना कमळ म्हणून नव्हे तर माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून हे त्यांचा हा प्रयत्न आपल्याला जाणवतोय का ते या सर्व कार्यकर्त्यांसोबत घेताना दिसत आहे. त्यामुळे ते सध्या आजच्या घडीला ते आघाडीवर आहेत. परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काय बघता येईल तिथं बघता येईल, कारण तिकडे उबाठाची संजय निकम हे चांगले प्रकारे त्यांची प्रचारांतर राबवत आहेत. खरं आपण जर पाहिलं तर दोन गाव फार महत्वाचे, म्हणजे शिरूर असेल किंवा खंडाळा असेल, या दोन्ही गावामध्ये जातीय समीकरण कसं पाहता, म्हणजे जातीय समीकरणाचा, जातीय राजकारणाचा काही फायदा तोटा होऊ शकतो सुनील पेटंबकर यांना? आपण बघितलं तर जर समजा ओबीसी विरुद्ध मराठा झालं तरी त्याचा फायदा हा सुनील पेटंबकर याचा, कारण दोन्ही गावामध्ये ओबीसीची संख्या, मतदारसंख्या जास्त असल्याचं दिसतंय. ओबीसी मराठा झालं तर मराठा हे संजय निकमसाठी घातक. त्यामुळे जेवढी विकास कामाच्या मुद्द्यावर निवडणूक होईल तेवढी दोन्हीसाठी चांगली. ज्यावेळेस हा कल जाती समीकरणाकडे जाईल त्यावेळेस दोन्हीसाठी पेटंबकरसाठी फायद्याची, परंतु संजय निकमसाठी तोट्याची निवडणूक होऊ शकते. त्यामुळे ओबीसीचा आपण जर बघितलं खंडाळ्यामध्ये ओबीसी जास्तीच आहे, शिरूरमध्ये चांगलं प्रमाण आहे. त्यामुळे एकंदरीत आपण बघितलं 30,000 मतदारापैकी आपण जर बघितलं तर 10,000 मराठा धरले, 20,000 आदर धरले सगळे, किंवा 10,000च्या आतच राहणार आहे मराठा. त्या हिशोबाने जर बघितलं तर प्लस मध्ये ओबीसी आहेत आणि आदर आहे. मधल्या काळामध्ये संजय पाटील निकम यांनी खरं सुनील पेटंबकर यांच्या अर्जावर आक्षेप त्या ठिकाणी घेतलेला होता. याचा कुठेतरी निगेटिव्ह पॉईंट किंवा वेगळी इमेज संजय पगारांची संजय निकमांची तयार झालेली असं वाटतं तुम्हाला? नक्कीच ते त्या दृष्टीने तसं अनेकांना असं वाटलं. त्यावेळेस मी प्रतिक्रिया ऐकल्या अनेक लोकांच्या, त्यामध्ये अनेकांना वाटलं की मैदानातली लढाई मैदानातच झाली पाहिजे आणि संजय निकम यांनी ह्या गोष्टी करायला नको होत्या असं अनेकांचं मत, अभिप्राय मला त्यावेळेस जाणवलं. आणि जे होईल ते होईल, मैदानात होईल असं एक अनेकांचा सूर जाणवला. त्या दृष्टीनं ते एक निगेटिव्ह पॉईंट संजय निकमसाठी ठरू शकतो. सूरज नाना जे आहेत ते पवार, खरं त्यांनी राष्ट्रवादी पक्षाकडून अधिकृतपणे त्या ठिकाणी अर्ज दाखल केलेला होता, त्यांनी तो आता अर्ज मागे घेतलेला आहे. याचा फायदा सुनील पेटंबकरांना होईल? साहजिकच सुनील पेटंबकर यांचा फायदा होणार आहे, कारण सगळ्यात मोठा सुरेश नाना हे सुनील दादासाठी घातक ठरू शकले असते, कारण ते ओबीसी असल्याने आणि खंडाळ्याचे असल्यामुळे खंडाळाचा हा मतदार वर्ग त्यांच्या पाठीशी उभा राहिला असता.
साहजिकच सुनील पेंढारकर यांना त्याचा तोटा झाला असता आणि यात संजय निकम यांनी मुसंडी मारली असती. परंतु त्यांनी माघारी घेतल्यामुळे ते आजारपणाचं त्यांनी, कारण मी त्यांची चर्चा केली, त्यांचं शक्य नव्हतं निवडणूक लढवणं. त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं, मी नाही म्हणत होतो, सतीश चव्हाणचा आग्रह होता, ते पैसे लावायला तयार होते, पूर्णपणे खर्च करायला तयार होते, परंतु त्यांचे जे ऑपरेशन झालेले आहे त्यामुळे ते म्हणजे त्यांनी प्रचार यंत्रणा सुद्धा राबवली नाही. अर्ज म्हटलं मात्र त्यांनी प्रचार यंत्रणा सुद्धा राबवली नाही आणि त्यांनी शेवटच्या काळात ते अर्ज माघार घेऊन टाकला. आणि साहजिकच या गोष्टीचा फायदा सुनील पेंढारकर होतो, कारण सुनील पेंढारकर नातेवाईक खाण्यामध्ये भरपूर आहे. नक्कीच, खूप धन्यवाद सर. एकंदरीत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पत्रकाराच्या दृष्टिकोनातून देखील सर्व समीकरण जरी एकत्रित केले तर कुठेतरी सुनील पेंढारकर जे आहेत ते वर्चस्व जास्त असल्याचं देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. सामान्य नागरिकांचा देखील कौल आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. अजून काही ग्रामस्थ आहेत, त्यांच्यासोबत देखील आपण बोलण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. मात्र तत्पूर्वी या विशेष रिपोर्टमध्ये आपण इथं थांबतोय. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.